उद्योग आणि याच्यामध्ये हा परत अहवाल आहे, हा माझा आरोप नाही. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची पिछेहाट आहे, हे मी नाही म्हणत आहे, हे अहवालातलं आहे. आणि जर हे असेल, उद्योग आणि सेवा क्षेत्रात जर महाराष्ट्राची पिछेहाट असेल, तर मग दावोस मध्ये बाकीचे पिकनिकला गेले असतील. तुम्ही काय ते मिळवून आणलं, ते त्याचे काय फलित आहे ते तर सांगा. आकडे मला आठवतात आहेत, मागच्या याच्यामध्ये याला आपल्या ते ऑन अकाउंट होतं, कारण इलेक्शन्स होतात, ऑन अकाउंट होतं आणि नंतर मग ते झालं 15 दिवस. आपला अर्थसंकल्प मागच्या मी वर्षाचं म्हणतोय, कारण लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि म्हणून ऑन अकाउंट झालं होतं, पण नंतर ते फुल रेज झालं. तेव्हा मी आकडा ऐकला होता की आम्ही जवळ 8 लाख कोटीचे करार केलेत आणि त्यांनी छातीठोकपणे सांगितलं होतं. आता ते 15 लाखाचं सांगतात आहेत. 15 लाख कोटीचे आम्ही करार केलेत आणि त्याच्यामध्ये 16 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. आपण पुढे काय होणार आहे अपेक्षा करूया. आमचं तर म्हणणं असं आहे, कशाला 15 लाख, 16 लाख कोटी येऊ द्या. कारण एक काळ असा होता, आता तुम्ही काही जरी सांगितलं तरी या देशामध्ये येणारी परदेशी गुंतवणूक ही 70% ही महाराष्ट्रात यायची आणि बाकी उर्वरित सगळ्या देशभर जायची. आता इतर राज्य सुद्धा त्या पद्धतीने ते वाढले पाहिजे, त्याबद्दल शंका कोणाच्या मनात नको. कोणी आमच्या मनामध्ये नाही, एवढे स्वार्थी नाही आम्ही. देश मोठा झाला पाहिजे, वादच नाही. परंतु आमच्या राज्यामध्ये ही जी गुंतवणूक येते, निदान गेल्या 2020 साली काय झालं वगैरे काय, आपण त्या गप्पामध्ये जाऊया नाही. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. याच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये जर ऑक्सिजन पुरवठा नसता झाला, जर ते त्यावेळच्या ज्या स्थिती होती त्या जर वैद्यकीय परिस्थित्या नसत्या झाल्या, त्याच्यामध्ये काय झालं असेल तो भाग बाजूला ठेवा, तर आज आपल्यापैकी अनेक लोकचा प्राण सुद्धा गेलेला आहे, काही लोकांचा आपल्याला माहिती आहे. आणि त्या काळामध्ये ते तुम्ही जर कम्पेअर करत असाल, त्या 2 वर्षात काय झालं, त्या 3 वर्षात काय झालं, तर मला कीव करावीशी वाटते. तुमच्या हातामध्ये राज्य आहे, तुमच्या हातामध्ये राज्याची तिजोरी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही बोट तिकडेच दाखवतायत. म्हणजे हे वरती घडतंय, पंतप्रधान आजही म्हणतात, 12 वर्ष झाली पंतप्रधान आहेत देशाचे, आजही म्हणतात आहेत, ओ नेहरू जी के वक्त ऐसा हुआ. अरे नेहरू जी के वक्त ऐसा हुआ, नेहरू जी के जो वक्त हुआ तब जाके तो ये आज आम्ही दिवस पाहतोय. नाहीतर त्यावेळेला काय नव्हतं, या देशामध्ये एक सुई होत नव्हती. त्या देशाला प्रगत देशामध्ये आणण्याची जी काय ध्येय धोरण त्यांनी जी स्वीकारली, तेव्हा जाऊन आपला देश कुठेतरी इतक्या पंथापर्यंत आला. आणि म्हणून तीच शिकवण कदाचित आता या सगळ्यांनी घेतली की काय, अशी मला या ठिकाणी मुद्दाम भीतीही वाटते आणि मला सांगताना खरं तर मनापासून वाईट वाटते.